आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। साकीनाका परिसरातील लेडीज बारवर केलेल्या कारवाईनंतर सरकार ॲक्शन मोडवर। बारमध्ये अवैध गोष्टी पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश। पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आशिष शेलार यांच्या सूचना। मुंबई सध्या 133 बार कार्यरत। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारत प्रकरण कामगार, मुख्य बिल्डर, बनावट कागदपत्र करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा नाही। बेघर होणाऱ्या नागरिकांचं जनआंदोलन उभारून मंत्रालयावर निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा इशारा। विठ्ठल नामस्मरणाने बारामती दुमदुमली। संत तुकोबांच्या पालखीचा आज बारामतीतील शारदा प्रांगणात मुक्काम। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। एसटी महामंडळाच्या बसेसना 2,90,00,000चे ई चलान। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ITMSच्या माध्यमातून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात चलान। दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार। कर्मचारी संघटनांनी केला विरोध। सांताक्रूज चेंबूर लिंकच्या केबल स्ट्रेट पुलाचं काम पूर्ण। शेवटच्या टप्प्यातील केबल स्ट्रेट पुलाचं 100% काम पूर्ण। पुलाचं काम पूर्ण, आता पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्याच टप्प्याला मंजुरी। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी वाघोलीपर्यंत विस्तारीकरण होणार। पुण्यात पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम संथ गतीने। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या 16,519 पुलांपैकी केवळ 451 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट। उर्वरित 14,375 पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह। पुण्यात नव्या 5 सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती होणार। सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने हा निर्णय। पुण्यात 116 वाडे धोकादायक स्थितीमध्ये। पुणे महापालिकेच्या सर्व्हेमधून माहिती समोर। या सर्व्हेनंतर 76 धोकादायक वाडे पाडण्यात आले असल्याची महापालिकेची माहिती।